भारत बंदच्या निमित्ताने पुण्यात पोलिसांची कशी बंदोबस्त आहे तुम्ही विनंती करताय? काही कायदे किंवा काही कायद्याच्या विरुद्ध जाऊ नये असं काही सांगितलं आहे का पोलिसांनी? या ठिकाणी आम्ही लोकांना विनंती केली आणि उत्स्फूर्तपणे व्यापाऱ्यांनी, त्याच्यानंतर आडतदार असतील, इतर सर्व वाहतूकदार असतील, या सर्वांनी आमच्या या संपामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. त्याचं मी प्रथमतः आभार मानतो. आणि विशेषतः पोलीस डिपार्टमेंटने देखील या ठिकाणी आम्ही लोकांना विनंती करीत आलेलो होतो, लोकांना सांगत आलो होतो आणि त्याला लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. कारण का हा शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या भावांचा खरं हा विषय आहे. जेणेकरून शेतकऱ्यांनी जर माल पिकवला आणि जो बाजारात जर आणला नाही तर आडतदार असतील किंवा किरकोळ विक्रेते असतील यांनाच देखील भविष्यामध्ये अडचणी तयार होणार आहेत. त्याच्यामुळं भविष्यातील हे एकमेकांच्या वरती दोघंही अवलंबून आहेत. या सर्व गोष्टी त्यांना माहिती असल्यामुळं, शेतकऱ्यांच्या खऱ्या अडचणी त्यांनाही माहिती असल्यामुळं त्यांनी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि पोलिसांचा देखील आम्हाला या ठिकाणी सहभाग किंवा आम्हाला सहकार्य मिळतं आहे. व्यापारी लाईन, भुसार लाईन, मार्केट यार्ड, जेवढे काही व्यवहार आहेत खरेदी विक्रीचे ते आज पूर्णतः बंद राहतील. काल भारत बंदच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली राजू शेट्टी साहेबांनी तमाम राज्यभराला आव्हान केलेलं आहे. राज्यातल्या सगळ्या व्यापाऱ्यांना असेल, आडते असोसिएशन असेल, टेम्पो असोसिएशन, वाहतूक संघटना, सगळ्यांना आम्ही आव्हान केलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आजचा प्रतिसाद पाहता हा प्रतिसाद निश्चितपणे वाखाणण्याजोगा आहे. शेतकरीसुद्धा या संपामध्ये सहभागी आहेत, व्यापारीसुद्धा सहकार्य करत आहेत, अगदी किरकोळ फळ विक्रेतेसुद्धा या ठिकाणी आपल्या संपामध्ये सहभागी आहेत. हे पाहता हा संप 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दिल्लीमध्ये जो राज्यभरातला, देशभरातला जो शेतकरी गेलेला आहे त्या शेतकऱ्याला न्याय मिळण्याशिवाय राहणार नाही. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी केंद्र सरकारला सांगू इच्छितो, जे 3 कृषी कायदे तुम्ही पारित केले त्या कृषी कायद्यांमधल्या काही तरतुदींना शेतकऱ्यांचं पूर्णतः विरोध आहे. तुम्ही त्या तरतुदींवरती तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा अहिंसेच्या मार्गानं चाललेलं हे आंदोलन येणाऱ्या काळामध्ये हिंसात्मक वळण घेतल्याशिवाय राहणार नाही. हे या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्याबद्दल थोडं काय सांगा? तुम्ही पण विनंती करताय विक्रेत्यांना की बंद करा, बंद करा. कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? पुणेकर हे पहिल्यापासून एकदम लोक सहकार्य करणारे लोक आहेत. त्यामुळे पुणेकरांचं पहिलं प्रेम शेतकऱ्यांवरतीच आहे. त्यामुळे पुणेकरांनी आम्हाला आल्याच पहिली त्यांनी विनंती केली की तुम्ही काही आले नाही तरी आम्ही सर्व शेतकऱ्यांना सहकार्य राहणार आहे. आमचाही पाठिंबा आहे. त्यामुळे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. काय पुढं काय नाही सगळं व्यवस्थित. ठीक.